तर महत्त्वाची बातमी आहे, एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी आली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी गोरेगाव पोलिसांना अज्ञात व्यक्तीकडून हा ईमेल आलेला आहे। एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत आहेत। गिरीश, नेमका काय प्रकार? नक्कीच आपण पाहतोय की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकीचा एक मेल प्राप्त झालेला आहे आणि त्या संदर्भातली एक माहिती सुद्धा आता समोर येताना पाहायला मिळते। जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवून देण्याच्या ह्या धमकीचं पत्र प्राप्त झाले अशी माहिती सध्या मिळते आणि त्यामुळे पोलीस आता ऍक्शन मोडवर आलेले आहेत आणि हा मेल नेमका कुठून आलेला आहे आणि त्या संदर्भातला काही फोन कॉल आलेला आहे का याची सुद्धा आता तपासणी सुरू झालेली आहे। सौरभ, नक्कीच गिरीश, तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी प्राप्त झालेली आहे। शिंदेंची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे। गोरेगाव पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीकडून ईमेलद्वारे ही धमकी मिळाली आहे। त्यामुळे या संदर्भात आता पोलिसांनी कसून चौकशीला देखील सुरुवात केली आहे।